मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहे। शेतकऱ्यांच्या फळबागा सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील फळबागांचं मोठं नुकसान झालंय। यानंतर शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। पावसामुळे नुकसान झालेल्या भागातून आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। मराठवाड्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे। या पावसामुळे फायदा कमी मात्र नुकसान जास्त प्रमाणात झालंय। कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या जोरदार पावसामुळे काही गावांमध्ये पाणी शिरलं। फक्त गावच बाधित नाही झाले तर शेतकऱ्यांची पिकं सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळते। आता मी छत्रपती संभाजीनगरातील पळशी या गावामध्ये आलेलो आहो आणि या गावामध्ये डाळिंबाचा बगीचा आहे। मात्र अक्षरशः ही डाळिंबाची जी काही बाग आहे ती आडवी झाल्याचं पाहायला मिळते। जोरदार पाऊस पडलेला होता आणि या पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः प्रवाह जो होता तो शेतीमध्ये घुसला आणि जी मोठी झाडं होती भली मोठी झाडं सुद्धा या ठिकाणी आडवी झालेली आहेत। फक्त एकाच जागेवरचं चित्र नाहीये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हे नुकसान झाले। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांना विचारूयात। दादा, तुमची जी झाडं आहेत ती किती बाधित झाली आहेत, काय भावना आहे तुमची? तुमच्या हातामध्ये काय? हे डाळिंबे आम्ही लागवड करून आता याला 2.5-3 वर्ष झाली या झाडाला, पण ते पाणी आल्यामुळे हे सगळी नुकसान होऊन गेली आमची। बाबा, आता हे झाडं जे ते आडवे झालेत, आता सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी तुम्ही करताय, काय भावना आहे? पिकं आडवे झालेत, तुम्ही लहान लेकरासारखं सांभाळलेलं होतं। अरे बाबा, गण सांभाळलं पण काय करा हो, लेकराला सांभाळलं, लेकरं मोठं होतं ते आपल्याला बी बाबा म्हणतं, पण या मालामध्ये काहीच राहिलं ना हो। पाऊस पडला, निसर्ग होऊन गेलं, हे मग लेकरं वनशी झालं ना हो, याला कोण खायला देईन उद्या? बरं, हां, सरकारचं कर्ज आहे आमच्याला, कुठं मारतं आम्ही कर्ज? मारा का आम्ही फाशी घेऊन? आम्ही फाशी घेऊन मरून देतो। शासनानं आम्हाला काहीतरी याचा मोबदला द्यावा अशी आमची इच्छा आहे। ह्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस कर्ज काढून ह्या शेतीला पैसा लावायचा आणि तो हातात पडेल की नाही ही शेतकऱ्याचं जीवन झालेलं आहे आजकाल। या डाळिंब पीक उभा करण्यासाठी कमीत कमी 2 लाख रुपये कर्ज काढून या शेतकऱ्यांनी हे पीक उभा केलं आणि त्याचे कर्जदाराचे हप्ते वेगळे, कर्जदाराचं व्याज वेगळं आणि हे पीक वाहून गेल्यानंतर त्यांनी जगायचं कसं आणि खायचं कसं आणि त्या व्याज बँकेचं कसं भरायचं, त्याचं कर्ज कसं भरायचं, हाच प्रश्न हा शेतकऱ्यांसमोर निर्माण होतो। त्यामुळे आता सरकारनं नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकरी करतोय। मात्र या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।